बाईक आणल्या, थोड्याफार बाईक आहे. त्या बाईकचं ऑइल लीक झाले आणि सागर भाऊ इकडे मॅप लावून आहेत. मॅप आहे चुतिया. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे पंकज इंडिया आणि पंकज ॲक्च्युली आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही राईडला चाललो आणि मी दोघंच आहेत बघा, आपली 220 आणि सागरची NS 200 आणि सागर भाऊ इकडे आहेत. आणि आज आम्ही जाणार आहे दमनला. आमच्या ॲक्च्युली जास्त जणांचा प्लॅन होता, पण ते लोक आले नाही, काही जणांचे प्रॉब्लेम होते. मग आम्ही दोघंच जाणार आहेत. आज आम्ही सर्वात म्हणजे जास्तीत जास्त लवकर निघलो, 6 वाजता निघलो, तरी आम्हाला इकडे येता येतात 7 वाजले पेट्रोल पंपवर फक्त माझ्यामुळे. आणि आता इकडून आपण निघूया, पुढे जाऊन भेटूया डायरेक्ट. मी अजून कॅमेरा पण चालू नाही गेला आहे. मी पेट्रोल पण 500चे टाकलेलं आहे आणि सागरनी 300चे टाकलेलं आहे बघा पेट्रोल. 350 365. आणि इकडे आहे 104.21 असं लिटर आहे. आणि मी जाऊन ना गुजरातला बघणार आहे की तिकडे किती आहे. तिकडे स्वस्त असलं तर तिकडे फुल करणार आहे. चला आपण भेटू राईडवर. तर आपले राईड चालू झालेले आहे. खड्डे बघा. आणि आपण आज लवकर आलो आहेत म्हणून आपल्याला रस्त्याला रायडर दिसणार नाही, औरापर्यंत रायडर दिसणार नाही. आपण पण औराला थांबणार आहेत. तिकडे सर्व चहा पाणी वगैरे काय असेल ते पिणार, म्हणजे चहा नाश्ता वगैरे नाश्ता बघू. नाहीतर सागरला बोललो की आपण डायरेक्ट जाऊन दमनला सर्व जेवू डायरेक्ट दुपारी, आज चहा पिऊ फक्त आज असं बोललो आहे त्याला. आता तो काय बोलतो औराला जाऊ ना, कारण की त्याच्याकडे रायडिंग गेज नाही मिळत, म्हणजे रायडिंग जॅकेट नाही मिळत. त्याच्यामुळे त्याला ती जास्त थंडी लागते. बोलतो हो मी ताटतो असं बोलतो. तर मी त्याला तो मला सांगतो तू एवढा फास्ट जातो, मी स्लो येतो बोलते, मला थंडी लागते बोलते. तर आता काय मी तो औरा जाऊन थांबतो काय, त्या पेट्रोल पंप थांबलो थोडा वेळ. पेट्रोल भरलं आहे बघा, 104 रुपये लिटर आहे. इकडे जास्त नाही 500चं भरलं आहे. 500मध्ये किती जाते गाडी ते बघायचं आहे मला. आणि मग येताना टाकून देईल जिकडे संपेल तिकडे. आणखी सागरची गाडी फुल आहे, त्यांनी फुल करून टाकलं. त्या 350 टाकलं, त्याच्या अगोदर गाडीच होतं, फुल करून टाकलं. नाही रे चुतिया. बोललेलो ना, एक पण रायडर दिसणार नाही आपल्याला. 2-3 दिसलेले मागे दिसले. GT वाला होता आणि ट्रॅमवाला होता एक, बस 2-3 दिसले, बाकी कोण दिसणार. आपण औराला जाऊ ना, पोचू तरी पण दिसणार नाही आपल्याला कोण. कारण की आज आपण खूप लवकर निघालो ना. आपली राईड एक तर दमन आहे, 110 किलोमीटर काहीतरी आहे. मी पण एवढं मॅपवर बघितलं नाही, 110 का 20 काहीतरी. म्हणजे जाऊन येऊन आपल्याला 220 240 250 पकडा जाऊन येऊन आपल्याला. मी 500चं पेट्रोल टाकलं आहे. आता पेट्रोल माझ्याकडे एवढं आहे, तर कॅमेरा दिसत असेल कारण की त्याला मी स्मोक लावला आहे मीटरला, ब्लॅकवाला. कारण ब्लू मीटर आहे ना, ब्लू मीटर हे 220चं डायरेक्ट डोळ्यावर पडतं. त्याच्यामुळे मी रात्री म्हणजे डोळ्यावर पडते म्हणून मी ते ब्लॅकवाला स्मोक लावला आहे. तर ते आता दिवसा दिसणार नाही मीटर ह्याच्या कॅमेऱ्यात, रात्री बरोबर दिसेल. थोडी पळवा लागलो मी कारण की औरा जवळजवळ आलं आहे. आपल्याला चहा प्यायचा आहे. औरा आपण एकदा चहा पिला ना, मग आपण एकदम थोडं रिलॅक्स होऊ, कारण की भूक पण थोडी लागलेली आहे. सकाळी काय आपण खाऊन आलो, सागर भाऊ चहा पिऊन आला, बोला आम्ही चहा पिऊन आलो याचं. मी बोला मी तर काय खाऊन नाही आलो आहे. तो आता तो एखादा त्याचं असं आहे का, तो एकदा चहा पितो परत आता काय माहिती पिईल का. मी त्याला पिईल कारण की थंडी लागेल ना म्हणून पिईल. आरामात आपल्याला काय गाडी, आपल्याकडे पूर्ण दिवस आहे आजचा. मस्त की सागरला बोला आपण आरामात जाऊ. औरा फक्त मी औरापर्यंत फक्त एवढे पळवणार आहे जास्त, म्हणजे 100च्या स्पीड, 100च्या वरती. बाकी मग आम्ही 100च्या खालीच जाऊ, कारण की आमचा रोड पण नवीन आहे. आम्हाला काय रोड एवढा माहिती नाही मिळत, मॅपच्या सहाय्याने जायला लागेल. सागर बोलला का मॅप आहे सर, त्याच्या मीटरमध्ये मॅप दिसते मोबाईलला कनेक्ट केलं का. मी बोललो ठीक आहे चालेल, बरं आहे तेवढं. 17ला मोबाईल काढायला नको, कारण की आमच्या दोघांच्या मोबाईल, या गाडीला मोबाईल स्टँड मिळतच नाही. तो लावायला लागला तर त्याचं काय झालं काय माहिती, त्याचं तरी लागलंच नाही. मला सांगतो लागत नाही, न्यायला लागेल सांगते असं तसं. मी बोललो सोड, आहे ना गाडीत, बरं आहे बरं, परत भेटू.
132 म्हणजे 140 पर्यंत जातेच आपली 220 या आईला. तर आपल्याला 5च घेर आहेत ना, आरंभाला 6 घेर आहेत. नाही चप टाकला का गेला गप्पून उडतो. आहे तर भाऊ आलेला नाही मला कुठं आरामात चालला गेल, नाही तर जायचं अवराच्या पुढे बेंच. पण माहिती आहे अवरा तसं काही प्रॉब्लेम नाही, पण मी बोललो त्याला का अवरा त्याला थांबायचं आहे आपल्याला. काय माहिती आता पटकन भरोसा नाही त्याच्यातून. आता जाईल गपागप पुढे डायरेक्ट गुजरातला आपल्या दमनला जाऊन ना मला फोन केला, रे कुठे आहे तू. मी सांगितलं रे अजून मी इकडे जाईल. लाईट दिसते याची, लाईट आहे वाटते, असं वाटते मला. त्याची गाडीला व्हाईट लाईट आहे. काय बोललेलो मी, कोण नसेल, कुत्रा पण नसेल असं. आहेत जास्त नाही म्हटलं, 2-3 बाईक आहेत. बोललेलो ना बाईक नसेल इकडे जास्त. बघा तिकडे 2 आहेत, ते बनलेले आहेत तिकडे, आणि इकडे 3, म्हणजे मोजून 5-6 बाईक आहेत. आता आपण इकडे चहा पिऊया. आणि आता टाईम झालेला आहे, हे बघा 7:41 झालेले आहेत. अरे बा BMW. आता अर्धा तास थांबा, अर्ध्या तासाने आपण चहा पिऊन आला काही पुरा. आता पूर्ण भरून जाईल, आपण येऊ तिथपर्यंत हे पूर्ण बाईकने भरून जाईल. A few moments later. चहा आणि केला बघा हॉटेल. आणि बघा आज एवढं बाईक झालं, थोड्याफार बाईक आहे. त्या बाईकचं ऑइल लीक झाले आणि सागर भाऊ इकडे मॅप लावून आहेत. चला आपण आता निघूया. PUC काढायची आहे, PUC काढायची, PUC इकडे आहे का पेट्रोल पंपवर? सर्व्हिस रोडला चढ, या रोडला चल. भाई माझी PUC संपले. आता एक पोलीस वाले येऊन गेले. आहे का बघतो इकडे. हे काय असते काय माहिती. निघतानी बघा बोलले सगळं काय माहिती. हे पण चलाय ना. हां सरळ जायचं ना आपल्या. हा काय म्हणतो? अरे लोकल इकडून सरळ जायचं आहे, कसं काय जायचं आहे? अरे पण हा रोड तो सरळ जाऊ, त्या रोडला जायचं आपल्याला. मग हा रोड कशाला पण आहे? कुठे गेला यो? मग ते ट्रक कुठे जातात?